स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो आता सकाळचे वाजलेत 8 वाजलेत मित्रांनो. 8 वाजून 10-1 मिनटं झालेत आणि मी गावात गेलो होतो, दूध वगैरे घेऊन आलो. ते बघा तिथं माझी गाडी उभी केली आणि म्हटलं इथं थांबून आपलं काम वगैरे करून घेऊ. कसं आहे, घरी आपलं नेट चालत नाही मित्रांनो. काय असेल ते मग इथंच करून घ्यावं लागतं, आहे का नाही. म्हणजे इथून अर्धा किलोमीटर घर आहे, तिथून इकडे यायचं आणि आपलं काय असेल काम इथं करून घ्यायचं मित्रांनो. बघा सकाळी सूर्य बघा किती वर आले देव. आज रात्रीच्या टायमिंगला मस्त इकडं शांती असते, त्याच्यामुळे इथं फिरायला देखील येऊशी वाटतं, आहे की नाही. आणि सकाळी फिरणारे लोक कसे कॉलेजला जाणारे पोरं वगैरे भरपूर असतात या चौकामध्ये. कसे इंजिनिअरिंग कॉलेजचे वगैरे भरपूर असे मुलं पण मुली पण असतात, येणं जाणं चालूच असतं. आणि इकडं कसं हायवे जातो मित्रांनो कारखान्यावर, त्यामुळे काय भरपूर अशी गर्दी राहते. आणि इकडं श्रीरामपूरला बघा 8 नाही वाजत तर मित्रांनो गाड्या चालू होऊन जातात. मित्रांनो पाखरांची थवा गेला, तिकडं लिंबाच्या पलीकडे गेला मित्रांनो. तर कसं आहे घरी जायचं आहे मित्रांनो, अजून काय घरी नाही गेलो. घरी गेल्यावर चहा वगैरे घेऊ. लवकरच यावं लागतं मित्रांनो. 8-8:30पर्यंत डेअरी असते, त्याच्यानंतर डेअरी बंद होऊन जाते मित्रांनो. तर इथून गेल्यावर काय आपलं आवरण वगैरे आणि आपलं कामाचंच करायचं असतं. कारण की मित्रांनो जोपर्यंत काहीतरी आपलं प्राप्त होत नाही ना, तोपर्यंत आपलं काम सोडायचं नाही. तर मित्रांनो जाऊ मग घरी, आहे का नाही, तर ते वाट पाहत बसतील. चल निघू आपण घरी. का बघा मित्रांनो सकाळी अशा कुत्र्यांचं पण लय भेव राहतं बरं का. कारण की डायरेक्ट आहे ना गाडीकडेच पळत येते. तिथून निघालो आणि घराच्या म्हणजे तिथून पुढं पुढं आलो, व्यवस्थित वगैरे नाही का आपल्या घराकडं जाताना लागत. पण म्हणजे दिवस पण चांगला वर आलाय. आणि कसं आहे मित्रांनो उशीरचं गेलं ना मम्मी पण बडबड करते, एवढा टाईम काय करत होता. तर तिला कसं सांगावं आपण काय करतो इकडं, आहे का नाही. तर जावं लवकर लवकर आंघोळ वगैरे करून पण फ्रेश नाश्ता वगैरे करायचं, घरी जाऊन मस्त पैकी तरी करू, आहे का नाही काम वगैरे. मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून, कारण की वर आलो होतो म्हणजे टेरेसवरच आलो आहे मित्रांनो. कारण की घरात शिवान झोपला होता, म्हटलं मग आपलं आवरलं आहे, थोडा चक्कर वगैरे मारा मित्रांनो. बघा आहे काय, हे बघा टेरेसवर आलं, ही आपली मेन खिडकी. बघा मस्तपैकी ऊन कसं पडलं हे, तर इकडंपर्यंत ऊन पडतं आहे मित्रांनो. घरामध्ये दरवाजा उघडला ना तर इकडं ऊन पडतं आहे मित्रांनो. हे या स्लॅबच्या टायमिंगला आहे ना, या वायरी वगैरे कट केल्या होत्या ना. बघा काम बघा आहे तसंच एकदम स्वच्छता नाही काय नाही, असंच मित्रांनो करते काम. बघा ही पट्टी पण काढून टाकली. स्लॅब टाकला होता मित्रांनो आपण मागच्या उन्हाळ्यामध्ये, आणि बाकीचं काम तर राहिलेलेच आहे. बघा काल आहे ना मम्मीनी पापड बनवले होते ना दुपारी, तर बघा मस्तपैकी एवढेच पापड बनवले. कारण की मित्रांनो शिवांश ना पापड वगैरे करू देत नाही, कारण की तो उठला ना तर मग त्यालाच घेऊन बसावं लागतं छानपैकी. मम्मीने पापड केले, मग मम्मीला मदत करू लागलो. बघा एवढेच केले, पण मित्रांनो याला देखील भरपूर टाईम लागतो बरं का करायला. असं नाही का पटापटाचे काम आहे. थोडं कसं तिला पण मदत जर केले ना मित्रांनो, कारण की तिला वर चढायला हे उतरायला त्रास देते मित्रांनो, गुडघे वगैरे दुखते. त्याच्यामुळे मग तिला पण आम्ही तिघं करून घेतले पापड. तो झोपेल होता तोपर्यंत. हे बघा एकदम छान पापड आहे मित्रांनो. मी तर भाजूनच खातो मित्रांनो, कारण की मला हे तळून आहे ना आवडत नाही. मला तेलकट जास्त आवडत नाही मित्रांनो, त्याच्यामुळं भाजूनच खायची, आहे की नाही. मी तर बघा हरभऱ्याची भाजी पण वाळत घातली, पण गोळा होऊन गेलंय. बघा याच्यात हरभऱ्याची भाजी, बरं याला असंच राहू दे ना तर अख्खी उडून जाईन ती वाऱ्याने. हे बघा तिकडे काहीतरी मीटिंग चालली वाटतं बायांची, कामाविषयी काहीतरी असेल. इकडं राहिला मित्रांनो अजून. हे बघा दीदी बसली इथं, स्वयंपाक चालू होता. ते बघा तिथं बोक्क दिसलं का, बोक्क इथंच फिरतंय मित्रांनो. ते काय कारण की घर सोडून लांब जात नाही मित्रांनो. म्हणजे आपलं नाही, ते पाहून आलेलं आहे, पण इथंच राहतं त्याला, आहे का नाही. आणि आपण पण त्याला ठेवून घेतलं, आपल्याला पण आवड आहे. बघा मित्रांनो ते पाखराचे खोपे बघा किती मस्त उडत आहेत हवेने. किती वारं आलं ना मित्रांनो तरी पडत नाही बरं का, ते एवढे पॅक बांधलेले असतात ते.
आणि ह्या येडबाबळी आहे ना मित्रांनो, त्याला बांधायला असतात रामकाठी, येडबाबळी, काही पण नाव आहे बरं का या आमच्या इकडं बाबळींचं. बघा इथून आपलं वरून कसं दिसतंय. तिथे समोर आहे ना कपडे वगैरे ते नाळ आहे आपल्या इथं. आणि इकडं घास केला आहे मित्रांनो घराजवळच. बघा इकडून दाखवतो तुम्हाला घास. गायींला केलेला आहे मित्रांनो, पण एवढ्या एवढ्या ठिकाणी जागा होती तर त्यांनी टाकला तिथं तिथं घास. येईल आता तो हाय का नाही. अजून जेवण बाकी आहे मित्रांनो माझं. उडून चाललेत वारे आणि पापड देखील. मित्रांनो आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे काय अंधार वगैरे नाही पडला. आणि कसं आहे मित्रांनो, आज लवकरच म्हटलं काय असेल ते उरकून घ्यावं. नंतर मग काय होतं, संध्याकाळी जर गावात जायचं ठरलं ना तर वर्षान ते वरडते. आणि त्यांचं पण बरोबर आहे मित्रांनो, तिथं कोणी नसतं. कधी ते हॉटेल चालू असतं किंवा बंद असतं. त्याच्यामुळं म्हटलं आज लवकरच जण आपला व्हिडिओ वगैरे अपलोड करून लवकर घरी आलं म्हणजे बरं होईल. कारण की शिवांश पण त्यांना काम वगैरे करू देत नाही मित्रांनो. तर बघा मित्रांनो, अजून काय अंधार पडला नाही. हे बघा गाड्या चालल्यात रोडने. हे बघा पपईचे झाड आहे मित्रांनो. आणि इथून मित्रांनो एवढ्या ठिकाणाहून आपल्या पपया वगैरे इथून चोरून नेत असतात. बघा तिकडं झेंडूचे झाडं वगैरे दिसत असतील तुम्हाला. इथं खडी आहे मित्रांनो. आणि एवढं अडचण असून तरी इकडे येते. चला तुम्हाला पाठीमाग हे आपलं सॉरी पुढं पण दाखवतो. बघा आत्ताच वर्षाने पाणी बिणी मारून घेतलंय पटांगणामध्ये. इथं बसेल होते सगळे बाहेर. म्हटलं मग पाणी प्यायसाठी आपलं गेलते घरामध्ये. आणि चहा वगैरे आत्ताच झाला मित्रांनो, हाय का नाही. बघा गाडी इकडे लावत असतो तिथं बिल्ला पण बसलाय जवळच गाडीच्या. बघा तिथं दिसला का झाडापाशी. कसं आहे तो आहे ना दिवस इतके मांजर आहे ना आमची इथं 2-3 मांजर तर हसतीलच. तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग आहे ना मग इथेच संपवतो. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभरात्र.